माऊली एकटा पडलाय बारका. तर बघा हा आहे नवरदेवाचा कोट. वरतून इथं बुट पण आहेत. चालू झालं लगेच जेवण पण चालू झालं. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा सकाळचा दिवस मला थोडासा जड चाललाय, जड म्हणजे थोडा खराब चाललाय. कारण की माझं शर्ट आज खराब झालंय. नवीन शर्ट होतं बघा, एवढा डाग लाल लाल. परत तिथं मी एकदा पण घातलं नाही तरी पण खराब झाले. झालं काय, माझ्या बॅगेतले सगळे कपडे काढले आणि खालचे रगडले, हे पण खराब झालं. मी धुवायला टाकलं आणि याने कोणी हातच लावला नाही त्याला. तर आज सकाळी मी बघितलं आणि मग कालच्या हळदीचे कपडे ते मिक्स होऊन सगळं असं करामत झालंय. मागून झालंय ते पण पुढून नाही एवढं. त्याला एवढं ओळखू येत नाही, पण जरा ते वेगळंच वाटतं, जुनं वाटायले मग आता. आणि आता वाजले 7:30 आणि माझी आंघोळ पण बाकी आहे अजून. आंघोळ लवकर करून तिकडे जाऊ आपण मंडप बघायला. हे आहे सरप्राईज आम्हीच. आणि मंडप अजूनच आहे हळदीचा, तसा आज काढतील. बाहेरचा पण तसा, तर बाहेरचा एवढा नाही यूज आला, मधलाच आला जास्त. बाहेरचा हा पाहुणे बसण्यासाठी केलता आणि मध्ये फंक्शन होतं सगळं. काय आलं डॉल्बी नात करते का. इथं बँडवाले, तिथं डॉल्बी. बाहेर बँडवाले आज येतं. मग काय स्काय शॉट घेऊन चाललाय सागर. आरामात मेकअपवाले काकी. काकी म्हणजे दिदी माऊ. बाहेर लावा लवकर चला. अरे रिकामा आहे काय. टाका टाका. ए माग कुठं तिकडे पुढे लावा की. हा लाव. गेला. अजून एक वाजवा चला. एक झालं. नाही 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 लावा, पुढे लावा, जरा रस्त्यावर लावा पण तिकडच लावा. कळायला पाहिजे माणसांना लग्न चालू आहे. लागली लागली लागली. हा फुटला फुट. चला झाली मजा संपली. वाजवा. का बरं शांत बसले. हे वाजवा. तर आम्ही नॉर्मलच कपडे घातल्यानंतर आहेर चढवल्यानंतर दुसरे चांगले कपडे घालणार आहे. आमचा माऊली एकटा पडलाय बारका. त्याच्याकडे कोण लक्ष देणार. मोठे मोठे करायले सह काम. एवढे मोठे आणले तर एकदा काढू. आता कशाला काढायला. विचार वाजवायचे ते उचलं नाही फोन. राहू दे नका आता. तर बघा हा आहे नवरदेवाचा कोट. वरतून इथं बुट पण आहेत. 10 नंबरच्या इथं वाटतंय. बँड बारात मध्ये फटाकडे आम्ही स्टॉक लोड करायला. ए कुठं ठेवायला. पुढं उघडते काच. ती लढते आहे. लढ आणि काय आहे ते 2 आवाज. स्काय शॉट. ते बरोबर बोलायला यायले. घरी फोड घर फोड घरी फोड. तात्या फायनल लुक मंडपचा. आपल्या बाजूला बॅनर लावले तर मध्ये लय लवकर झालं. सकाळी काहीच नव्हतं एवढं. शुभविवाह नामदेव प्रतीक्षा तिथं स्टेज. आणि इकडं आमच्या इथं असं असतंय, ते भांडे ते लावतात. हा स्टेजचा हा पहिल्यांदा बसायला हे आहे. त्याच्या इकडं शिवाजी महाराजांची मूर्ती फ्रंट व्ह्यू असं आहे ते. तर बघा नवरा नवरीचे नाव आले तर प्रतीक्षा आणि नामदेव. आणि त्याच्या खालती कळस आहे त्याच्या खालती. आणि हे शुभ विवाह. तर आता बँडवाला निघणार आहे वाटतंय. आवाज नाही आहे त्याचा, काहीच आवाज नाही इथं. देव निघायला आता. बारात आली. कुठं नेले. कुठं कुठं कुठं. हो इथं वय. इथं बसले तर पूजा चालू आहे. काल हळदीचे कपडे घालते तर आणि आता चेंज करते तर लग्नाच्या याला. पती आहे लग्नाचे फेटा ते सगळं आहे. आम्ही इथं जेवणाच्या इथं आलतो काल सांगितलं तिथं. तेव्हा चालू आहे, रात्रीपासून चालू आहे. 10 का 11 वाजल्यापासून चालू होता, आतापर्यंत चालू आहे बघा.
हे बघा शेट वल्ल झालं पूर्ण. आणि आता मंडपावर येऊन चालू झालं. आरती पण झाली आहे. मंगलाष्टिका. झालं लग्न. ये फायनली आणि ऑफिशियली नवरा नवरी. खुशी बघा खुशी किती हसायलाय. हे जरा लाजायले पण हे बघा हे अजून वरती नवरीला उचल उचल. आता नवरदेवाची बारी आता. फार त्या वरच्या टोकापर्यंत चाललेले. तर बघा चालू झालं लगेच जेवण पण चालू झालं. इथं माळा घातल्या नाही की त्यावरती चालू. मांजरखेड्यातले सगळे गँग आले इथं. एक जण दिसत नाही आलेलं. सगळे जोडी घेऊन आले तर अर्धे जण येले तर अर्धे जण आले तर स्वराज. हे रोहन या रोहन ऋषी. ए ऋषी काय झालं का बरं चाललं तिकडं. काय कांड केलं काय आता कांड करून बसलं वाटतंय. तर आता दुपारचे 3:30 वाजलेत आणि आता सगळे घरी गेले. तर नवरा नवरी कुठं चालले काय पाया पडायला चालले. तर मी दमलो मागे फिरून नुसतं रील्ससाठी. तर आता सगळा सामान नेले तर घरी नवरदेवाच्या. असं आता एक करून सगळं घरी न्यायचं. जवळच आहे घर. या टेम्पो मध्ये लोड करायचं सगळं. तेव्हा टेम्पो आला सामानाचा सगळा. हे झाडूवाली सुट होईल श्रुती. लवकर आवाज. मध्ये फुलं तर कचऱ्यात घातली ती. अरे तू कर ना मग. तुला कशाला लावले. तुझं तोंड बघायला. मी करून आंदो. चला उतरो आता परत. चला व्हिडिओ बंद. तर आता फायनली सगळं सामान आणलंय. तर इथं सोफा सेट परत भांडे ते सगळं इथंच आहे. परत इथं मंदिर आहे आणि किचन मध्ये सगळं जेवायचं ते सगळं आहे. फराळ बिळाळ. आणि नवरदेवाच्या रूम मध्ये बघा म्हणजे मामा मामीच्या रूम मध्ये कपाट बेड. इथं गादीचं म्हणजे हे बेडच आहे ना. हे पुढचं जॉईंट केलं की बेड बनते असं आहे. आमचं पण सेमच असं आहे पण त्याची डिझाईन वेगळी आहे ते आणि आमची वेगळी आहे. कसला घाम आलाय. कपडे बघा. त्याच्यात कशाला टाकायलीस. त्याच्यात फुलं का बरं टाकले तर. हा सोपं पडतंय न्यायला. कुठं न्यायचंय तुला. मग ते इथं असं म्हणजे चालायला नसते का वाट बनवणार आहे. आणि आपलं सरप्राईज हे आज ओपन होणार आहे. ए माकडा उतर उतर. तुम्हाला बसाय नाही का उतर. हो इकडं. तर हा आज ओपन होणार आहे नवरीच्या हातानं. जावा तोंड बिन धुण्या जरा. जावा नवरी येईल. जावा तोंड धुण्या. जावा निघा जावा हातपाय तोंड धुण्या लवकर. आणि आता वाजे 5:45. सकाळपासून नुसतं फिरण्यातच आहे. आता कळलं ग लग्न घरात कसं असते. कशाचा आहे फोटो. तर आज एवढे मोठे फ्रेम आलेत ना खूप मोठे. तर दाखवतो तुम्हाला तरी. तर शिवाजी महाराजांचा आहे हा. ठेवू द्या आपलाच. आता आपलाच झाला आजपासून आतापासून. तर इथं फ्रेम ठेवलेले कुठं इथं. आणि इथले फ्रेम कुठे गेले. एवढा हे सगळे फ्रेम आहेत वरचे एवढे मोठे आहेत तेव्हा तिथं. तरी अजून तिथं आहेत मंडपात काय मामा मामीच्या इथं कोणाचं कोणी शिवाजी महाराजाचे कोणी देवीचे असे खूप मोठे दिले. ते दाखवले असते पण वरती ठेवले कोणी ठेवली की. तर बघा इथं तांदूळाचं तांब्या परत सुपारी आणि हे ताट ठेवले. श्रुतीनं केले. माहित नाही कसं असतंय श्रुतीनंच केले हे. आणि दरवाजापर्यंत आमचं डेकोरेशन झालंय. तरी चांगलं थोडं बचत करायला कारण की कमी पडायले तर फुलं. तिथं दाट टाकलेत. इथं जरा पातळ टाकायला. आणि शेडवर आम्ही एक डिझाईन केली. इथं तर मधून जाते तर पण बाजूला हट बनवते. हट वाटत नाही त्याला शिप द्यावं लागेल परत नीट. आणि उलटात कोणी दिल तसं हट इथं या साईडला द्यायला पाहिजे होता. काढू वाटत नाही तर दुसरं बरोबर काढू वाटायला. कर
तर मी आता मंडपात आलतो कारण की आता जाणार आहे घरी नवरी आमच्या काय आहे की शेवाळ्या काहीतरी आहे वेगळंच आहे. ए तिथं सरळ जावा सरळ जावा. हा थांबा. 3 स्टार्ट. वडा मामा. हा वडा 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 जोऱ्यात. वरचं पण वर जोऱ्यात. त्यांचा कालवा काय चालू आहे की पैसे मागायचे 5 रुपये देत नाही तर 1000 रुपये नाही. सरका जोऱ्यात जोऱ्यात. ₹100 मध्ये काम चालवलंय. आता मग फायनल व्हिडिओ एडिट झालाय आणि आता वाजले रात्रीचे 1:15 आणि का मी व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण की बघा माझ्या मोबाईलची खरंच स्टोरेज फुल झाली. कारण की मी लॉंग पण व्हिडिओ बनवतो आणि शॉर्ट पण, त्याच्यामुळे माझ्या मोबाईलची फक्त व्हिडिओची स्टोरेज झाली 58 GB. त्यामुळे मोबाईल तर लॅग मारत होता. त्यामुळे मी विचार केला आजचा पूर्ण दिवस सगळे रील्स बनवतो आणि व्हिडिओ डिलीट करतो. मग मी तसं केलं तर एक रील राहिले आहे गृहप्रवेशची, ते नाही राहिलेलं मी पोस्ट करतोय तरी इंस्टावर किंवा यूट्यूबवर, ते नक्की जाऊन बघा. आणि ते मीच एडिट केलेत, मी शूट केलं आता. आणि आता 1:15 वाजलेत आणि 3 वाजता क्रुझर येणार आहे कारण की आम्ही जाणार देवदर्शनाला आणि आज आहे रविवार. आणि बघा सगळे झोपलेत 10-11 वाजता आणि आता 1 वाजायले तरी मला झोप नाही आणि मी झोपणार आता 1 ते 1.5 तासच. मला माहीत नाही कसा प्रवास होणार, कसा ब्लॉग होणार आहे उद्याचा. तर चला मग आजच्यासाठी एवढंच आहे. खूप तुम्हाला याचा ब्लॉग आवडला असेल आणि मी काय क्लिप्स हे जे रीलसाठी शूट केलं त्याच्यातले मी उचलून लॉंग व्हिडिओमध्ये टाकले कारण की तुम्हाला पण थोडंसं दिसावं त्यामुळं. तर चला माझ्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.